हेल्थ मैन कमेंट्री बॉक्स की तरफ आए शीघ्र अतिशीघ्र स्मॅशर्स और वॉरियर्स के विकी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत पहिलं षटक हाताळण्यासाठी. चला ऑल द बेस्ट. आपण टाइम रेकॉर्ड करणार आहोत. लक्षात एकदा पहिला बॉल पडल्यानंतर आपण टाइम रेकॉर्ड करणार आहोत. 9:20 पहिला बॉल पडणार आहे. 9:20. चला 9:20 ला आपण पहिला बॉल डिलिव्हर करतोय या सामन्याचा आणि तो हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर विकी सज्ज होते. स्ट्रायकरला फलंदाज आहे ते म्हणजेच ऑरेंज कॅप. प्रमोद स्ट्रायकर एंडला आहे आणि नॉन स्ट्रायकर एंडला परमात्मा. चला परमात्मा आणि प्रमोद हे दोन बॅटर्स मागच्या स्पर्धेमध्ये परमात्माला बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळाला होता. तोच परमात्मा आपण आता पाहतोय खेळताना मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद आणि परमात्मा आणि बॉलिंग ट्रॅकवर विकी हा गोलंदाज सज्ज होतोय. चला ऑल द बेस्ट. 9:20 आपण टायमर स्टार्ट केलेला आहे. लक्षात असू द्या 25 मिनिटांमध्ये 5 षटकं तुम्हाला पूर्ण करावीच लागतील. तर स्ट्रायकर एंडला प्रमोद आपण पाहतोय ऑरेंज कॅप आणि ब्ल्यू कॅप परमात्मा. तर सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण, फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग. सर्कलच्या बाहेर आपण लॉंग ऑन पाहतोय आणि डीप मिड विकेट असं प्रोटेक्शन सेट केलेलं आहे. पाहूया प्रमोदच्या वतीने कशा पद्धतीनं प्रतिकार केला जातोय. पहिल्याच बॉलवर थांबून पंच केलाय. बॉल एक्स्ट्रा कव्हरला खाली क्षेत्रातून बॉलला बाहेर काढलाय. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. पहिला चेंडूवर चौकार 4 धावा. काय प्रमोदने स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला आहे. थांबून खेळले. वेट अँड वॉच पॉलिसी क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते आणि त्याच आधारावर हा चौकार विकीच्या विरोधात प्रमोदने वसूल केलेला आहे. सुरुवात भन्नाट झालेली आहे. स्मॅशर्स टीमने स्मॅश करताना हा चौकार प्रमोदच्या वतीनं कव्हर केला गेला आणि त्यामुळे आता आव्हानं वाढलेली आहेत विकीवरची. कारण जेव्हा पहिल्याच चेंडूवर प्रतिकार केला जातो फलंदाजाच्या वतीनं अशा वेळेला पुढच्या 5 चेंडूंवर एकदम शोधावी लागते. ऑन साईडला बॉलला टर्न केलं. क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या बॉलवर पोहोचतील. डीपमधून तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. यावेळेस दुसरा धावेचा मोह झाला नाही कारण पहिल्या बॉलवर चौकार आलाय आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट केलेली आहे फलंदाज प्रमोदने परमात्माकडे. परमात्मा मागच्या सीझनचा बेस्ट बॅटर होता आणि त्याचमुळे परमात्माकडून देखील ती अपेक्षा या वर्षी सुद्धा त्यांचा संघमालक ठेवेल. फायटर्स आणि चॅम्पियन्स या दोन संघांदरम्यान जो सामना झाला होता चॅम्पियन संघाने बाजी मारली आणि आता स्मॅशर्स आणि वॉरियर्स या दोन संघादरम्यान आपण ही लढत पाहतोय. आजच्या वेळापत्रकातली दुसरी लढत आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण एक चांगलं क्रिकेट जे खरं तर एकत्रित राहण्यासाठी मागच्या 3 पर्वांपासून आयोजित केलेलं आहे. लोखंडवाला या परिसरातील क्रिकेटपटूंना एक मोकळं व्यासपीठ. परमात्मा मागच्या वर्षीचा बेस्ट बॅटर आणि या वर्षी सुद्धा का तोच प्रयत्न असेल. कडक बेधडक स्क्वेअर लेग क्लिअर करणारा षटकार. Now this will be a perfect start. कारण अजूनही पहिलं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू झालेला आहे आणि अजून एक पुढच्या 3 चेंडूंवर जर तसेच फटके पाहायला मिळाले आणि खरंच तो क्लास दिसला परमात्माचा हा स्ट्रोक खेळताना. खूप चांगल्या पोझिशनमध्ये येत असताना लॉंग लेग स्क्वेअर लेग झोनमध्ये हा षटकार त्यांनी प्राप्त केला आणि आपल्या संघाचा धावफलक वेगानं पुढे घेऊन जाण्याचा उद्देश या दोन फलंदाजांचा दिसतोय. कारण या अगोदर एक चौकार प्रमोदच्या बॅटमधून मिळाला स्मॅशर्सला आणि आता षटकार परमात्माच्या बॅटमधून मिळतोय स्मॅशर्सला आणि विकीच्या गोलंदाजीवर आता अटॅक सुरू झालेला आहे. चांगला बॉल ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे. गॅप आहे. बॉल जाईल वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषा पार. परमात्मा इज इन ऍक्शन. चौकार 4 धावा. रिप्ले मध्ये आपण पाहतोय फोर्स 1 लाईव्ह वर. विकीचा हा बॉल खरं तर लेंथ बॉल होता पण त्यानंतर बॅट्सविंगचा परफेक्ट यूज करताना चौकार वसूल केलेला आहे फलंदाज परमात्माने. पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल. परफेक्ट ऑन ड्राईव्ह. सीधी बॅट. नो बकवास. बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. चौकार 4 धावा. आता विकीच्या मनामध्ये हा प्रश्न आला असावा की आता टाकायचं तर कुठल्या ठिकाणी बॉल पिच करायचा आणि म्हणूनच आता या पहिल्या षटकाचा आढावा घेता धावसंख्या झालेली आहे 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. फ्लाइंग स्टार्ट बाय टीम स्मॅशर्स. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर. विकी बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट न स्ट्राईक करायला फलंदाज परमात्मा 14 वर खेळतोय.
सफल झाले. क्रिकेटमध्ये जबरदस्तीला महत्व नाहीये, जबाबदारीला महत्व आहे. या ठिकाणी प्रत्येक बॉल सीमारेषेच्या पाठवण्याचा मोह झाला आणि शेवटच्या बॉलवर विकीने वचपा काढला. परमात्मा बॅक टू डग आउट, क्लीन बोल्ड. ओव्हर ब्रेक मध्ये टाइमपास नको प्लीज, कारण आतापर्यंत आपण 5 मिनिटाचा कालावधी घेतलेला आहे. विकीचं पहिलं षटक हे महागडं राहिलेलं आहे, पण पहिल्याच फलंदाजाला बाद त्याने केलेलं आहे. परमात्मा हे बाद झाले, पण बाद होण्यापूर्वी त्यांनी 14 धावांचं योगदान दिलं आपल्या संघाला आणि त्यासमोर आता मोहित परमात्माची जागा घेण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचलेला आहे. पहिल्या क्रमांकावर जे प्रमोद होते त्यांनी पहिल्या 2 चेंडूंवर 5 धावा गोळा केल्या. स्ट्राईक रोटेट करून परमात्माला स्ट्राईकवर आणलं. त्यांनी 1 षटकार 2 चौकार खेचले आणि संघाला एका चांगल्या स्थितीत नेऊन पोहोचवलं. पण हे तर पहिलं षटक होतं आणि अजूनही 5 षटकांचं क्रिकेट बाकी आहे या पहिल्या डावातलं. वॉरियर्सच्या वतीनं विकीने पहिला विकेट गारद केलेला आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, 6 मिनिटाचा कालावधी आपण घेतलाय. 25 मिनिटं 5 षटकं. लक्षात घ्या, पेनल्टी इम्प्लिमेंट होऊ शकते. सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक ठेवावे लागतील 6व्या षटकामध्ये. ते नुकसानदायक आहे, म्हणूनच 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळायची आहेत. ही सूचना आम्ही आयोजन समितीच्या वतीने देत आहोत. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येतोय. धनराज यादव. धनराज नवीन गोलंदाज पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. छोटासा रनअप आहे. स्ट्रायकरला फलंदाज प्रमोद आहे. धावसंख्या 19, 1 गडी बाद. टीम स्मॅशर्स. खरं तर नावाप्रमाणे ती स्मॅशिंग बॅटिंग खरं तर परमात्माची पाहायला मिळाली, पण शेवटच्या बॉलवर त्याचं नियंत्रण चुकलं आणि म्हणूनच ते क्लीन बोल्ड झाले आणि त्याचमुळे आता तो धावसंख्येचा वेग जी अपेक्षा होती तो मेंटेन केला जाईल का, समर्थकांच्या मनामध्ये तोच प्रश्न आहे. खूप जसे सफल झाले होते. हुक करण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रमोदचा. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने होते. चला पुढचे 2 संघ तयारीत राहायचे, टायगर्स आणि लायन्स. लोखंडवाला टायगर्स आणि लोखंडवाला लायन्स. प्लीज रेडी फॉर टॉस इन इनिंग ब्रेक. धनराज बॉलिंग ट्रॅकवर ओढ विकेटनं. चांगला बॉल होता. पुढ्यात ठेवलेला बॉल पुढे पाठवण्याऐवजी मिड विकेटला पाठवण्याचा निर्धार होता. धीम्या गतीचे बॉल वाटतात तितके सोपे नसतात. रिप्लेमध्ये आपण पाहतोय फ्लाईट होती बॉलला आणि त्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने टर्न करण्यात यश मिळालेलं आहे गोलंदाज धनराजला. सुरुवात या षटकाची चांगली होते टीम वॉरियरची. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. स्ट्रायकरला आपण प्रमोद यांना पाहतोय ज्यांनी सुरुवात या डावाची चौकाराने केली होती. ड्राईव्ह केले बॉलला, क्षेत्ररक्षकांनी एक्स्ट्रा कव्हरला. फलंदाज प्रमोदला सुद्धा परतावं लागते. धनराजच्या खात्यात विकेट. धक्का दुसरा. टीम स्मॅशर्स. चला बॅटर देखील घाई करायचे. आलोक, नवीन बॅटर आलोक मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. बघा दोन्ही स्ट्रायकर बॅटर बाद झालेले आहेत. त्याचमुळे आता जी सुरुवात मिळाली होती स्मॅशर्सला ती सुरुवात कदाचित आता गडबडेल. आलोक हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. पहिले 2 बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर विकेट. धनराजने तो वापसीचा खेळ खेळलेला आहे. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला परत येण्याची संधी मिळते, तुम्हाला अटॅक करण्याची संधी मिळते, तुम्हाला डिफेन्स करण्याची संधी मिळते, तुम्हाला आपल्या डावाला सुधारण्याची संधी मिळते आणि तोच सुधार धनराजच्या वतीनं मिळतोय टीम वॉरियर्सला. पहिल्या षटकामध्ये 19 धावा गोळा केलेल्या असताना दडपणात होता धनराज, पण दडपणाला झुगारून एक चांगल्या दर्जाच्या गोलंदाजीचा खेळ धनराजने या षटकात आतापर्यंत दिलेला आहे. त्याला चॅलेंज करण्यासाठी स्ट्रायकर एंडला आलोक. चकवा देणारा बॉल, फलंदाजाला गुंगारा देऊन बॉल विकेटकीपरच्या दिशेनं बॅक ऑफ द हँड, पामचा अचूक वापर. पुन्हा एकदा आपण रिप्लेमध्ये पाहतोय फ्लाईट आहे, बॉलला टर्न आहे,
खरं तर एक्सपिरियन्स आहे, धनराजचा एक्सपिरियन्स दिसून येतोय आणि त्याचमुळे ही विंटेज बॉलिंग आहे. जर आपण जुन्या गोलंदाजांना पाहिलं तर याच शैलीने कित्येक फलंदाजांना त्यांनी नाचवलेलं आहे. दरम्यान ही पहिली धाव खर्च करतोय, व्हाईट बॉलची एक धाव मिळते, धावसंख्या जाते आता 20 या आकड्यावर. 20 धावा 2 गडी बाद. कुछ पाने के लिए कुछ खोना पडतं असं म्हणतात ना, तेच पाहायला मिळालं. गोलंदाजाला अपेक्षा होती की बॉल वाईड लाईनच्या आतून जाईल, त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न फलंदाज करेल, पण तसं पाहायला मिळत नाहीये. पिकअप शॉट, बॉलला पिक केलंय आणि 6 धावा टिक केल्यात. बॉल मिड विकेट सीमारेषा पार, युजिट सिक्सर. काय खेळलाय हा स्ट्रोक आपण डिप्ले मध्ये पाहतो. एकच मारलाय आणि सॉलिड मारलाय फलंदाज आलोकने आणि पूर्ण इकॉनॉमी खराब करण्याचं काम या षटकाराने केलेलं आहे धनराजची. धावसंख्या 26, 2 गडी बाद. पुढे आले, स्वतःला ब्लॉक करून घेतला, ऑन साइडला बॅटचा फेस क्लोज केला. क्लोज कॉल आहे, धोकादायक असेल. धोका स्वीकारला होता धाव घेण्याचा, पण बचावलेल्या सुदैवानं. तर लेग बाईची एक धाव मिळते. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 27 धावा. 2 गडी बाद 27 धावा. टीम स्मॅशर्स. चला, ओव्हर ब्रेक मध्ये टाइमपास नको, सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाहीये. एका चित्रपटाला जर 10 डायरेक्टर भेटले तर तो चित्रपट फ्लॉप होतो. त्यामुळे एकच डायरेक्टर, एकच कॅप्टन असायला हवा संघाला. आम्ही आमच्या स्पॉन्सरचा आभार व्यक्त करतोय, मिस्टर रवी यादव मेन ऑर्गनायझर, त्यानंतर सिरीन एक्सक्लुझिव्ह कलेक्शन, TMB, बॉडी कायनेटिक्स, रॉयल क्लासेस, परफेक्ट इंटरनॅशनल कुरियर्स अँड कार्गो, अजवा कूलिंग सेंटर आणि स्काय क्लीन सोल्युशन. सर्व स्पॉन्सरचा मनपूर्वक आभार. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येतोय. धनराजच्या जागेवर विशाल आहेत का बॉलिंग ट्रॅकवर? बॉलिंग ट्रॅकवर विकास किशन, सूरज शर्मा नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहणार आहोत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत आलोक. सूरज बॉलिंग ट्रॅकवर आणि स्ट्रायकर एंडला आलोक. फोर्स केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा थोडा बिझी होतोय. बॉल कलेक्ट करेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. एका धावेची वाढ आणि धावसंख्या पोहोचते आता 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड. मोहित आता स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्यांदा स्ट्रायकर एंडला जातात. आलोकने काय बेधडक षटकार खेचला आणि पूर्ण दडपण बाजूला करण्याचं काम मागच्या षटकामध्ये आलोकने केलं. पण यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मोहितचा पहिला चेंडूवर गोल्डन डक वर बाद होता राहिले. कॅच ड्रॉप झाले, विकेट किपर पोहोचले होते. थ्रो अगदी आउट ऑफ बॉक्स, पण बॅकअप होतं. त्याचमुळे फक्त 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची वाढ होते. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. लोखंडवाला बिग बॅश लीग. खरं तर हा उत्सव आहे लोखंडवाला परिसरातला, असंच आपण जाहीर करायला हवं. वर्षभरामध्ये आपण एकत्र येतो, क्रिकेटच्या माध्यमातून सर्व राग रुसवा विसरून आपण आपल्या संघासाठी खेळतो, क्रिकेटसाठी खेळतो, आपल्या प्रतिष्ठेसाठी खेळतो आणि ती एक महत्वाची बाब आहे. ऑन साइडला बॅट स्विंग तर परफेक्ट होती, पण बॉल व्यवस्थित वळवता आला नाहीये. बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. सर्कलच्या आपल्याला लेग बायची एक धाव मिळते. एका धावाच्या वाढून धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत चेंडू हाताळलेले या षटकातले 3. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सूरज बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. प्रत्येक सामना हा 6-6 षटकांचा आहे आणि त्याचमुळे ह्या 6 षटकांमध्ये तुम्हाला तुमच्या गोलंदाजांच्या पर्यायांचा अचूक वापर करायचा आहे आणि तोच वापर कदाचित केलाय. विकीच्या नंतर आपण धनराजला पाहिलं. धनराज नंतर सूरज लेग कटर आहे. लोखंडवाला परिसरामध्ये लेग कटर गोलंदाजांची नांदी आहे असंच पाहायला मिळते. कारण पहिल्या सामन्यापासून आपण लेग कटर गोलंदाजच पाहतोय आणि काय टर्न मिळतोय. म्हणजे ही जादू आहे गोलंदाजांची की प्रॉपर बॉल ग्रिप करताना, बॉलला रिस्ट मोमेंट देताना तो बॉलला टर्न मिळतोय आणि खूप चांगल्या डिग्रीने टर्न मिळतोय बॉलला. बघा, जसा मी उल्लेख केला, चांगल्या डिग्रीने बॉलला टर्न मिळतोय आणि त्याचमुळे गोलंदाजांची खाण आहे लोखंडवाला परिसरामध्ये. तीच खाण आपण आता शोधतोय. त्यातील गोलंदाज नक्कीच व्यावसायिक क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळेल. हातभर बॉल वळवतोय सूरज, हातभर बॉल वळवतोय. शेवटचा एक बॉल बाकी. धावसंख्या 31, 2 गडी बाद. लास्ट बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकरला फलंदाज आहेत आलोक. हवेत आहे बॉल, लॉंग ऑनला खेळायचं होतं. कॉट अँड बॉल्ड बाय सूरज असं मला आता बोलायचं होतं, पण आता माझे शब्द मी मागे घेतोय. कॅच ड्रॉप झाले. दरम्यान थोडी निराशा सूरजच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. एक धाव पळून पुढे केली. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे स्मॅशर्सची, ती म्हणजेच
32 धावा, 2 गडी बाद। स्मैशर्स टीम की रन संख्या बन चुकी है 32 रन। 3 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर 32 रन। आम्ही आमच्या सर्व ऑर्गनाइज कमिटीचा आभार व्यक्त करतो, ज्यामध्ये रवी यादव हे मुख्य ऑर्गनायझर आहेत, त्यानंतर मनोहर ज्यांना भगवान या नावाने ओळखलं जातं, यार मोहम्मद, राजेश भाई, सुजित तिवारी, शिवकुमार शर्मा, संजय भाई, अजित गायकवाड, सुरेश, गोविंद पांडे, बिलाल पठाण, राम सिंग, विनोद पाटील, संतोष तिवारी आणि कलीम भाई या सर्व सहकाऱ्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। थँक्यू। आपण या सर्व तरुण मंडळींसाठी जी मेहनत घेत आहे क्रिकेटच्या माध्यमातून ती खरंच उल्लेखनीय आहे आणि आपण प्रत्येक वर्षी अशीच मेहनत आपल्या या सर्व तरुणांसाठी घ्याल हा विश्वास आम्हाला आहे। तर बॉलिंग प्रकारात आता 4था षटकासाठी येतात अजय, म्हणजे प्रत्येक गोलंदाजाला यूज केलं जाते वॉरियर्स कडून। धावसंख्या 32, 2 गडी बाद। स्ट्रायकरला फलंदाज आलोक एका चांगल्या लयीमध्ये आहे, ताकद आहे, वेळेची जुळवणूक आलोक व्यवस्थित करतायत। खडे खडे पायाना खिळे ठोकून ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता। अजयचा पहिला बॉल या 4थ्या षटकातला डॉट येतोय। आवश्यकता आहे डॉट बॉलची, कारण हे मैदान सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर 50 किंवा 60च्या पलीकडे गेलं तर मग वॉरियर्स संघासाठी थोडासा धोका होऊ शकेल आणि त्याचमुळे 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न कदाचित वॉरियर्सचा असावा स्मॅशर्सला। धावसंख्या 32, 32 रन्स। अजय बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट। क्रॉस बाय डेट पुल करताना बॉलला गुल केलंय, मिड विकेट, स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, षटकार, 6 धावा। धावसंख्या झाली आहे 38, 38 ओव्हर द विकेट। चांगला बॉल हाताळला होता, शफल झाले होते, ऑफ स्टंपच्या कोण्यावर हा स्ट्रोक खेळण्यासाठी पोहोचले ते, बॉल डायव्हर्ट होतोय फाईन लेगला, ब्लेक बायची 1 धाव मिळते, एका धावेची वाढ होते, धावसंख्या पोहोचते आता 39 या आकड्यावर। साध्या प्रयत्नाने दुनिया विचारत नाही, तुमचे प्रयत्न संघर्षाचे असायला हवेत आणि तो संघर्ष आतापर्यंत आलोकचा पाहायला मिळाला। प्रमोद आणि परमात्मा हे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर प्रथम पाहूया मोहितला एक संधी मिळालेली आहे, मोहितची कॅच ड्रॉप झाली या अगोदर। अजय ओव्हर द विकेट, धीम्या गतीचा बॉल वाईड लाईनच्या पलीकडून एक्स्ट्रा रन मिळेल, 1 धाव वाढेल, धावसंख्या पोहोचते 40 या आकड्यावर। जर आपण प्रत्येक षटकाचा आढावा घेतला, पहिलं षटक हे 19चं होतं, धनराचं दुसरं षटक हे 8चं होतं आणि तिसरं षटक आपण जर पाहिलं तर हे 5 धावांचं होतं, म्हणजे 4 धावा सूरजने खर्च केल्या होत्या। तर ओव्हरऑल एक चांगलाच कमबॅक आपण पाहतोय, वापसीचा खेळ आपण पाहतोय टीम वॉरियर्सचा। ओव्हर द विकेट, बॅकफुटला बॅलन्स केलं, कट करण्याचा प्रयत्न, फॉलो करण्याऐवजी ज्या ठिकाणी ते उभे होते त्या ठिकाणावर मागच्या पायाला बॅलन्स करून कट शॉट खेळायचा प्रयत्न होता, वाईड लाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल होतोय आणि त्याचमुळे फेअर बॉल असं डिसिजन पंचांचं येते। दरम्यान धावसंख्या थांबलेली आहे 40 वर। समीर सर आपण पाहतोय बॉलिंग एंड, स्ट्रायकर एंडला आपण हेमंत सरांना पाहतोय, सांगेकर सर थोडं माझ्या भूमिकेत। पुढचा बॉल हा पुढ्यातला बॉल होता, फलंदाज ह्या चुका का करतात, पुढ्यातला बॉलला पुढे खेळायचंय, वी मध्ये खेळायचंय, पण मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केला तर मग बॅटचा फेस क्लोज होतो, मार्जिन खूप कमी होते बॅट कॉन्टॅक्टचं आणि तेच चित्र पाहायला मिळालं। डॉट बॉल आलेला आहे, चांगली गोलंदाजी षटकारानंतर अजयची पाहायला मिळते। शेवटचा बॉल असलेल्या षटकातला धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 40, 40 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स। स्मॅशर्स पुढे आले, ऑनसाइडला बॉलला टर्न केला, गॅप शोधण्याचा प्रयत्न, बॉल काउ कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते। आलोक रिस्क घेत नाहीये, कारण आलोक जोपर्यंत खेळपट्टीवर आहे स्मॅशर्स मोठ्या धावसंख्येचं स्वप्न पाहू शकते, म्हणूनच धावचीचा धोका ते पत्करत नाहीयेत। 4 षटकाचा खेळ संपला, 4 षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना स्मॅशर्स टीम पोहोचले 41 वर, 41 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4। मैं निवेदन करना चाहूंगा कि आप अगर स्पाइक्स के शूज पहने हो तो आपको क्रीज से थोड़ा दूर से भागना है, या फिर स्पाइक के शूज ना पहने, यही सूचना देना चाहूंगा। आप लेदर बॉल क्रिकेट नहीं खेल रहे, आप वैसे ग्राउंड में नहीं हो जैसे ग्राउंड के लिए स्पाइक्स की ज़रूरत है। तो अगर आपने स्पाइक्स डाली है तो क्रीज के थोड़े दूर से आप भागिए
काफी आयोजन करता को थोडा सहकारी आपके ओर से मिले. ऑन द राईज खेळायचं होतं. बॉल मिड ऑफला, क्षेत्ररक्षक नाहीये, सूरजलाच कंटिन्यू करण्यात आलेला आहे. 5व्या षटकासाठी क्षेत्ररक्षक 3 आले होते पण ताळमेळ चुकला म्हणूनच 2 धावा मिळालेल्या आहेत फलंदाज मोहितला. मोहित हळूहळू का होईना ट्रॅकवर येतोय. मोठे स्ट्रोक्स खेळण्याचे प्रयत्न तो करतोय. त्यांना माहिती आहे की आपल्याकडे एक तगडी फलंदाजांची फौज आहे आणि म्हणूनच आता ते प्रयत्न जास्तीत जास्त मोठ्या फटक्यांचे आपण पाहतोय फलंदाज मोहितचे. धावसंख्या पोहोचलेली आहे ते म्हणजे 43 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला मोहित. धीम्या गतीचा लेग कटर, हा स्टॉक बॉल आहे खरं तर गोलंदाज सूरजचा आणि त्या स्टॉक बॉलवर चांगल्या पद्धतीने तो काम करतोय. प्रत्येक बॉल त्याच दर्जाचा, त्याच पद्धतीचा, त्याच शैलीचा, त्याच धाकणीचा हाताळला जातोय जो फलंदाजांना संभ्रमात टाकेल. सूरज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस रीच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रीच केलाय. बॅट आणि बॉलचं उत्तम कनेक्शन पूर्ण केलंय. 6 धावांचं इंटेन्शन, सिक्सर. 6 धावा. हा यावेळेस ओळखून पारखून मारलेला षटकार आहे फलंदाज मोहितच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचते आता 50ला 1 कमी म्हणजेच 49. 49 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांची. अगेन्स्ट द टर्न ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. बॉल शॉर्ट लेगला, आता लॉंग लेगला पोहोचतोय. क्षेत्ररक्षकाला चेस आहे पण चेस इनकम्प्लीट. बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 चौकार. तर षटकारांना चौकार आलेला आहे. तर आमचे ट्रॉफी स्पॉन्सर सन्माननीय इंद्रजित उपाध्याय यांचं आगमन व्यासपीठावर होणार आहे. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ऑन द राईज नक्कीच हा खेळ खेळायचा होता पण त्यांनी पंच करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फसला आणि कव्हर पॉइंटला डीप मध्ये झेल देऊन फलंदाज मोहितचा खेळ संपला. धक्का 3रा. टीम स्मॅशर्स. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर सन्माननीय इंद्रजितजी उपाध्याय त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू. आपण इतक्या सुरेख अशा ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत त्याबद्दल इंद्रजित उपाध्याय आपला मनपूर्वक आभार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत स्मॅशर्स न्यू बॅटरीज. मनन बिजलानी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकरला पाहायला मिळतात. पण काय खेळ खेळल्यात मोहितने. म्हणजे त्यांना एक संधी मिळाली होती, 0वर ते बाद होणार होते पण त्यानंतर त्यांनी मात्र माघार घेतली नाही, मागे वळून पाहिलं नाही आणि चांगली बॅटिंग स्ट्रेंथ त्यांची पाहायला मिळाली. सर्वात महत्त्वाचं काय, आलोकला साथ मिळाली. आणि आता पाहूया मनन मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतं. धावसंख्या 53. बॉडी ऍडजस्टमेंट प्रॉपर नव्हती हा स्ट्रोक खेळताना. बदल आले तर होतं पण तितकं प्रॉपर बॉडी ऍडजस्टमेंट नाही. पुन्हा एकदा त्यांचा नैसर्गिक खेळ सूरजचा. लेग कटर बॉलला खूप चांगला ग्रिप करतायत आणि त्यानंतर रिलीज करतायत. 5 षटकाचा खेळ संपलाय. 5 षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना स्मॅशर्स संघ पोहोचलाय 53 वर. 53 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 5. चला 2 कॅप्टन्स टायगर्स आणि लायन्स टॉस साठी या. टायगर्स अँड लायन्स प्लीज बी रेडी फॉर टॉस. ट्रॉफी स्पॉन्सर मिस्टर इंद्रजितजी उपाध्याय ज्यांच्या वतीनं आम्हाला या सुरेख ट्रॉफी स्पॉन्सर झालेले आहेत त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू. बघा प्रत्येक जण काही ना काही योगदान लोखंडवाला बिग बॅश लीगला देताना पाहायला मिळालेलं आहे आणि त्याचमुळे या तरुणांचं स्वप्न पूर्ण होते. एक वरच्या दर्जाचं क्रिकेट त्यांना खेळायला मिळते त्याबद्दल सर्व स्पॉन्सरचं मनपूर्वक आभार. थँक्यू. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार आनंद. ओव्हर द विकेटनं हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट ऑन पोल. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरचे. पूर्ण शरीर त्यांनी झोकलं होतं हा बॉल अडवण्यासाठी. पण पाहूया 2 धावा पूर्ण करण्याचा मौका फलंदाजांना मिळतो आणि इन्फॉर्म बॅटर आलोक पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला पोहोचतोय. 2 धावांची मदत मिळते स्कोर शीटला. धावसंख्या पोहोचते आता 55 धावा. 55 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला.
आता वातावरण थोडंसं मोकळं झालेलं आहे. फलंदाज देखील त्याच संधीचा फायदा उचलण्याच्या इराद्यात दिसत आहेत. ओव्हर द विकेट थोडा दुरून खेळलेत. बॅकच्या आउटसाइड एज बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल पूर्ण होते. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकवर आता मनन पोहोचतायत. एका धावेची धावसंख्या पोहोचते आता 56 वर. 56 रन्स ऑन बोर्ड. आता मनासारखी धावसंख्या झाली असावी स्मॅशरशी प्रथम फलंदाजी करताना. खरं मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 34चं लक्ष ठेवलं होतं, ते सहज पूर्ण केलं चॅम्पियन्सने. गोलंदाजाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं, पण फलंदाज देखील तितकाच हुशार आहे. आलोक नॉन स्ट्रायकर एंडला त्यांनी त्यांची जागा सोडली नाही. डेड बॉल बॉलिंग ट्रॅकवर आपण आनंद यांना पाहतोय. स्ट्रायकर एंडला मनन आपण पाहतोय. उजव्या हाताचा फलंदाज ड्राईव्ह केल्या बॉलला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. जास्त हालचाल करण्याची गरज भासली नाही. झेल टिपलाय फलंदाज. मननचा खेळ संपलाय. धक्का बसतोय. चौथा टीम स्मॅशर्स. नवीन बॅटर बदलाच्या आतमध्ये पोहोचता येतं अमेय जाधव. नवीन बॅटर बदलाच्या आतमध्ये अमेय पोहोचतायत. शेवटच्या टप्प्यावर कार्यक्रम करण्यासाठी आता त्यांची तयारी कशी आहे पाहूया. कारण शेवटच्या टप्प्यावर तुमच्याकडे वेळ नसतो सेट होण्याचा. जसे तुम्ही पोहोचलात तुम्हाला फक्त अटॅक करायचा असतो. आणि पाहूया आनंद या गोष्टीला ओळखून कशा पद्धतीची गोलंदाजी करतात. आतापर्यंत आनंदच्या षटकामध्ये त्यांनी 3 धावा खर्च केल्या पण 1 विकेट मिळवलाय. आणि मनन आता गिअर शिफ्ट करण्याच्या तयारीत होता, पण तो शिफ्ट होण्याच्या अगोदरच त्यांनी त्यांच्या गाडीला ब्रेक लावण्याचं काम केलेलं आहे. आनंद बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. मिडियम पेस बॉलर आहेत. समोर अमेय. त्यांच्या देखील मनात नेमकं काय चाललंय ते आपण पाहणार आहोत. बाकी काय नाही, आम्हाला फक्त मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. तोच प्रयत्न. शॉर्ट ऑन पुलचा क्षेत्ररक्षक मिड विकेटचे शरीराचं संतुलन चुकलं आणि त्याचमुळे बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. पहिल्याच बॉलवर अमेय खेचतोय चौकार. सोपा प्रश्न होता की मनात नेमकं काय चाललंय, तर मोठे फटकेच खेळायचे आहेत. तेच आलेले, दुसरं काय चालणार नाही. आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 60 वर. 60 रन्स ऑन बोर्ड फॉर टीम स्मॅशर्स. अजूनही 2 चेंडूचा खेळ या डावातला बाकी आहे. पहिलं षटकच इतकं महागडं ठरलं, पण त्यातून परत येता मधल्या फळीमध्ये गोलंदाजांनी चांगलीच कामगिरी केली. मारायचा तो ऑन साईडला बॉल जातोय गोलंदाजाच्या हातामध्ये आणि जसा बॉल हातात आला त्यांनी बॅटिंग एंडला थ्रो केला आणि पाहूया बॉलिंग एंडला कोणीच नाहीये. त्याचमुळे बघा ना, हे असते मोये मोये मोमेंट. म्हणजे एक पण धाव नव्हती आणि त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. याची मात्र क्लिप व्हायरल होऊ शकते. फोर्सवर लाईव्हवर आपण ही घडामोड पुन्हा एकदा पाहणार आहोत की एकही धाव नव्हती, त्या ठिकाणी 2 धावा कशा मिळाल्या. कारण बॉलिंग एंड मोकळं होतं आणि बॅकअपसाठी कोणी आलं नव्हतं. बॅकअपला यायचंय, एंड मोकळा ठेवून चालत नाही. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या पोहोचते आता 62 वर. 62 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा 1 बॉल बाकी या पहिल्या डावातला. चांगली धावसंख्या स्मॅशर्स संघाच्या वतीनं बनवली गेलेली आहे. क्रॉस बॅटेड. पुन्हा एकदा एलिव्हेशन तितकं मिळत नाही. बॉल जाईल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर. एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जातात कारण आता तोच पर्याय आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्मॅशर्स संघ पोहोचताय तो म्हणजेच 64 वर. जिंकण्यासाठी 65 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 36 चेंडू 65 धावा वॉरियर्स. 36 चेंडू 65. चला आपण जाऊया टॉस कडे आणि पुढची जबाबदारी घेतील किशन भैया. अगला मैच जो होना है वो होना टाइगर्स और लायंस के बीच में. तो मैं टाइगर्स के कैप्टन और लायंस के कैप्टन, आप मैं टॉस करा लेता हूँ ना. टॉस चालू ये क्या? हाँ करो.
हेलो। हेलो। हाँ, मैं बैट्समैन से आग्रह करूँगा कृपया आप आ जाइए पिच पे। और साथ ही साथ अगले जो टीम अगला मैच होने वाला है लायंस और टाइगर्स के कैप्टन टॉस के बॉस पे आ जाइए। लायंस और टाइगर्स के कैप्टन लायंस लायंस रवि भैया, लायंस के कैप्टन टाइगर्स के कैप्टन आ गए। कैमरामैन प्लीज फोकस हियर। और मैं यार भैया से आग्रह करूंगा कि आए और टॉस कराएं। यार भैया जल्दी। और टॉस के जो दोनों कॉइन की फ्लिप्स हैं, बिग बैस और लोखंड वाला बॉयज, कॉल आप कॉल करेंगे? ठीक है भैया, बिग बैस और लोखंड वाला इज बॉल एंड इट्स बिग बैस। टाइगर ने टॉस जीता है सर। 2 मिनट ओके। He has taken the decision in his hand. टाइगर्स ने टॉस जीता है और डिसीजन अपने पास रखा है। आप ले सकते हैं अभी आगे। चलिए 65 रनों का लक्ष्य ये रखा है स्मैशर्स ने वॉरियर्स के लिए। और सलामी बल्लेबाज धनराज और सूरज। सलामी जोड़ी के ऊपर सब कुछ निर्भर करेगा। अगर आपकी जड़ मजबूत होगी तो मेरे ख्याल से आप अच्छी। प्रमोद पहली गेंद लेके हल्के हाथों से ऑन साइड में खेला, उसको शॉट फाइन लेग के पास गेंद गई, एक ही रन से संतुष्ट होना पड़ा और एक रन के साथ खाता खोलते हुए अपना और अपने टीम का धनंजय इन्होंने। और अब स्ट्राइक धनराज, अब स्ट्राइक पे है सूरज। 65 रनों का लक्ष्य, हर ओवर में 10-11 रन बनाने होंगे तब जाके आप इस लक्ष्य का पीछा कर सकते हैं। और शुरुआत अच्छी देनी होगी, पावर प्ले में एक ताबड़तोड़ शुरुआत देनी होगी जिस तरह से परमात्मा में दी थी, उसी तरह की शुरुआत देनी होगी। गेंदबाज है प्रमोद, अब स्ट्राइक पे है सूरज। थोड़ी ऑफ स्टंप के काफी बाहर, एम्पायर का इशारा आते हुए वाइड की रूप में इस एक्स्ट्रा रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। अगली गेंद लेके थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद को खेल दिया है डीप फाइन लेग के पास, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए पहला छक्का आते हुए इस तरह वॉरियर्स टीम के लिए ऐसी ही शुरुआत की जरूरत है और वो शुरुआत मेरे ख्याल से सूरज ने दे दी है। थोड़ी सी शॉर्ट गेंद थी, हल्की गेंद की थी, वेरिएशन को यूज किया था, उसे जल्दी पर रख लिया था, हाथों से रीड कर लिया था और उसको आराम के साथ डीप फाइन लेग के पास खेल दिया उसे 6 रनों के लिए। इस 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। फिर एक बार वाइड के रूप में एक एक्स्ट्रा रन आता हुआ 9 रन बोर्ड पे लग चुके हैं और ऐसी ही शुरुआत चाहिए था और इसे जारी रखना होगा। ऐसा नहीं कि आपको यहां रुक जाना है, ऐसी ही ताबड़तोड़ बल्लेबाजी करनी होगी। अच्छी गेंद को कट किया पॉइंट की तरफ। जब तक खिलाड़ी उस गेंद को रोकते 1 रन आराम के साथ पूरा कर लिया था। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। इसके बाद जो होने वाला मैच है वो टाइगर और लायंस के बीच में। टाइगर्स ने उस टॉस को जीता है और उन्होंने फील्ड का डिसीजन लिया है। अब स्ट्राइक पे है धनराज जो 1 रन पे खेल रहे हैं। फिर एक बार ऑफ स्टंप के काफी बाहर थी, गेंद को खेलना चाहते थे पॉइंट पे, गेंद गई एक्स्ट्रा कवर के पास। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन। जो शुरुआत चाहिए थी वो शुरुआत तो मिल गई है पर यहाँ रुकना नहीं है क्योंकि 65 रनों का लक्ष्य इस पिच पे काफी महंगा साबित हो सकता है। और गेंदबाज प्रमोद फिर एक बार हल्का स्कूप कर दिया है, बिल्कुल गेंद बाउंड्री लाइन के पार जा रही है। मेरे ख्याल से हिट विकेट के रूप में यहाँ विकेट गवा बैठी है सूरज। इन्होंने पहला झटका लगते हुए कोशिश तो की थी, गेंद बाउंड्री लाइन के पास भी चली गई थी पर अचानक से वो बल्ला उनके स्टंप्स पे लग गया और इस तरह से अपना विकेट गवा बैठे। पहला झटका लगते हुए 11 रन के कुल निजी स्कोर पे। अब नए बल्लेबाज पीयूष।
सूरज इनकी जगह भरने के लिए 11 रन बोर्ड पे लग चुके हैं और अभी भी मेरे ख्याल से प्रमोद इनकी 2 गेंदें बाकी है और ज्यादा से ज्यादा रन बनाने होंगे पहले ओवर में क्योंकि पावर प्ले ओवर चल रहा है। 1 गेंद बाकी है। प्रमोद अगली गेंद लेके इस वक्त बढ़िया स्ट्रोक बैकफुट पे गए, गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। प्रमोद ने गेंद को कर दी थी ऑफ स्टंप के थोड़ी करीब, बैकफुट पे गए, उसे हल्का सा पंच किया और गेंद एक्स्ट्रा लाइन बाउंड्री के बाहर जाते हुए 4 रनों के लिए। इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन 1 विकेट के नुकसान पे। ऐसी ही शुरुआत मेरे ख्याल से जब स्मैशर्स खेल रही थी उन्होंने पहले ओवर में 17 रन निकाले थे और कुछ इसी तरह से यहां शुरुआत वॉरियर्स ने की है। 15 रन 1 विकेट के नुकसान पे। दीपक छोटका नए गेंदबाज दीपक छोटका। पहले ओवर में 15 रन आने के बाद अब 50 रनों की जरूरत है। 30 गेंदें बाकी है और 50 रनों की जरूरत है। हर ओवर में अब 10 रन बनाने हैं वॉरियर्स की टीम को। इस मैच को अगर जीतना है तो 1-2 बल्लेबाज को वो जिम्मेदारी लेनी होगी, बड़े स्ट्रोक्स खेलने होंगे, लगातार रन बनाने होंगे। दूसरा ओवर लेके दीपक, थोड़ी सी फील्ड फैला दी गई है, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कवर, डीप पॉइंट रखा हुआ है, डीप मिड विकेट रखा हुआ है, डीप स्क्वायर लेग भी रखा है, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, एक एक्स्ट्रा कवर। अच्छी गेंद हल्के हाथों से खेला, गेंद गई फाइन लेग के पास, शॉर्ट फाइन लेग के पास खिलाड़ी वहां मौजूद। इस 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन 1 विकेट के नुकसान पे। कि जो रन रेट था वो रन रेट को तो पूरा कर लिया है, अब इस ओवर पे डिपेंड करता है कि कितने रन बनेंगे। क्या इस जोड़ी को तोड़ने में कामयाब होगा दीपक या इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश करेगी वॉरियर्स की टीम। दीपक अपनी अगली गेंद लेके गेंद को खेल दिया है, गेंद जा रही है डिप मिड विकेट के पास, बढ़िया थ्रो, सिर्फ 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा और इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन 1 विकेट के नुकसान पे। धीरे धीरे अब रनों की गति बढ़ते हुए दीपक अगली गेंद लेके उठा के खेलने की कोशिश, गेंद बल्ले पे आई नहीं और मेरे ख्याल से गेंद जा रही है थर्ड मैन के पास। 1 रन लेग बाइस का इशारा आते हुए इस 1 रन के साथ 18 रन होते हुए 1 विकेट के नुकसान पे। बड़े स्ट्रोक्स कहीं ना कहीं आ रहे नहीं है क्योंकि फील्ड भी फैला दी गई है और गेंदबाजी भी उसी तरह से कर रहे हैं कि फील्ड जिस तरह से सजाई गई है। अच्छी गेंद वेरिएशन को यूज किया, गेंद बल्ले पे आई नहीं है, सीधा विकेट कीपर के दस्तानों पे और डॉट के रूप में गेंद जाते हुए। इस वक्त डॉट गेंद मेरे ख्याल से समंदर में आग लगाने के हिसाब से है, हर एक गेंद ये प्रेशर क्रिएट करते जाएगी। अच्छी वापसी प्रमोद की, 4 गेंदें करके सिर्फ 3 रन दिए है, हालांकि कोई विकेट नहीं मिली है पर रनों को रोक के रखा है। इस वक्त फिर एक बार स्विंग एंड मिस, लगातार 2 गेंदे 2 डॉट आते हुए 5 गेंदों में सिर्फ 3 ही रन दिए हैं। बहुत अच्छा ओवर जा रहा है इस वक्त स्मैशर्स टीम के लिए, 3 ही रन दिए हैं और प्रेशर अब बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर आ चुका है। 2 गेंदे 2 लगातार डॉट आ चुकी है। फिर एक बार दीपक अगली गेंद लेके, चहलकदमी की थी, गेंद को खेल दिया है, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 6 रन खटाक। ऋषिकेश, लायंस के प्लेयर ऋषिकेश जहां कहीं भी हो कमेंट्री बॉक्स की तरफ सीख रहे हैं। ऋषिकेश
देखिए एक्शन रिप्ले में देखेंगे, देख लिया था कि वेरिएशन है, थोड़ा चहलकदमी की थी और सीधा लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए भेज दिया है और इस 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन 2 ओवर में 1 विकेट के नुकसान पे लगभग 12 के रनों के एवरेज से खेल रही है वॉरियर्स टीम। और अब मेरे ख्याल से दूसरे ओवर में सिर्फ 9 रन आए और अच्छी गेंदबाजी वहां मैं कहूंगा दीपक के। पहली 5 गेंदों में 3 ही रन दिए थे और आखिरी गेंद पे बल्लेबाज ने उनको रीड किया और सीधा लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर भेज दिया 6 रनों के लिए। अब 41 रनों की जरूरत है और नए गेंदबाज परमात्मा, एक बेहतरीन ऑलराउंडर जिन्होंने लास्ट सीजन बैट्समैन का खिताब उठाया था और कप्तान ने अब उनको जिम्मेदारी दे दी है कि गेंदबाजी भी आपको करनी है। अच्छे से खेल लिया ऑन साइड के पास, खिलाड़ी डीप मिड विकेट से आ रहा, थोड़ी सी मिसफील्ड ही और उसका फायदा आराम के साथ उठा लिया और 2 रन आराम के साथ मुकम्मल कर लिए। इस 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन 1 विकेट के नुकसान पे। और ऐसे ही जब बड़े स्ट्रोक्स नहीं आ रहे तो आपको सिंगल डबल रन से स्ट्राइक को रोटेट करना होगा, फील्डर के ऊपर प्रेशर क्रिएट करना होगा। थोड़ी सी शॉर्ट गेंद थी और कीपर से मिस हो गई है और गेंद दंडनाते बाउंड्री लाइन के बाहर 4 रन, वाइड का इशारा आते हुए और ये 22 के रूप में एक चौका आते हुआ और 5 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन 1 विकेट के नुकसान पे। देखिए विकेट कीपर से थोड़ी मिसफील्ड हुई, वो गेंद डॉट जा सकती थी, वाइड का 1 रन ही आ सकता था, पर थोड़ी सी अनइवन बाउंस होते हुए वो 22 के वाइड भी था और 22 के रूप में वो 4 रन आते हुए 5 रन ये टीम के लिए बहुत इंपॉर्टेंट हो गए। फिर एक बार परमात्मा अगली गेंद लेके तो थोड़ी सी फ्लाइटेड गेंद, ठीक है एम्पायर का इशारा, नो बॉल आते हुए वेस्ट हाइट के ऊपर गेंद कर दी थी, फुल टॉस गेंद थी और पहली वार्निंग भी दे दी एम्पायर ने। 1+1 मतलब स्कोर हो चुका है 33 रन 1 विकेट के नुकसान पे। इस 2 गेंदों में 7 रन दिए परमात्मा ने, इससे पहला वाइड की थी, वाइड पे 22 रन के 4 रन आए थे और अब 9 गेंद कर दी। फ्री हिट गेंद को खेल दिया डीप मिड विकेट के पास, खिलाड़ी वहां मौजूद है, जब तक थ्रो आता आराम के साथ 1 रन मुकम्मल कर लिया था। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन 1 विकेट के नुकसान पे। देखिए वापसी तो करनी होगी, इस जोड़ी को तोड़ना होगा, पार्टनरशिप क्रिएट होती जा रही है। गेंद को खेल दिया है डीप मिड विकेट के पास, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। काफी महंगा ओवर साबित हुआ है परमात्मा का। 2 ओवर की समाप्ति पे 24 रन थे, 1 ही विकेट गिरा था और इस ओवर में अब तक इस वक्त डीप फाइन लेग के पास खेल दिया है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं। फिर एक बार बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। क्या बल्लेबाजी हो रही है, जिस तरह से अब 20 गेंदों में 23 रनों की जरूरत है। देखिए 65 रनों का लक्ष्य एक वक्त ऐसा लग रहा था कि ये काफी पहाड़ जैसा साबित हो सकता है, पर उस तरह की बल्लेबाजी की है सूरज और धनराज और पीयूष ने। क्या बल्लेबाजी की है, 2 लगातार बाउंड्री मेरे ख्याल से आई है और इस 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रन 1 विकेट के नुकसान पे। काफी महंगा ओवर साबित हो चुका है यहाँ। अच्छी गेंद, अच्छा सेंसिबल क्रिकेट, ऑन साइड पे खेला, जब तक खिलाड़ी आते थोड़ी सी मिसफील्ड हुई, दूसरा रन लेना चाहते थे पर आखिरी मोमेंट पे मना किया। जानते हैं कि रन वो आ चुके हैं, कोई हड़बड़ाहट नहीं हुई और 1 रन से संतुष्ट होना पड़ा। स्कोर हो चुका है 43 रन 1 विकेट के नुकसान पे। 22 रनों की जरूरत है 19 गेंदों में। जब 24 गेंदों में 41 लग रहे थे, ऐसा लग रहा था कि ये ओवर परमात्मा का एक अच्छा साबित हो सकता है।
ओपन ये स्मैशर्स के लिए बहुत अच्छा ओवर घट रहा है, लगातार रन आ रहे हैं, 22 के चौके आए, दो लगातार चौके भी आए हैं। और अब आखिरी गेंद लेके परमात्मा इस वक्त खेल दिया है कॉर्नर के ऊपर से, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए खटक। बहुत ही महंगा ओवर, 25 रन आए इस ओवर से, 49 रन हो चुके हैं। अब 18 गेंदों में 16 रनों की जरूरत है। 25 रन का ओवर परमात्मा जैसे गेंदबाज के ऊपर। परमात्मा को दिन में जो है ना तारे दिखा दिए इस ओवर में, बहुत ही शानदार। और मैं माइक मैंने इसलिए लिया, धनंजय जितनी भी तारीफ की जाए उनकी कम है। पहले वो आए, इक्का दुक्का रन लिया जब गेंद नहीं थी, उनको पता है गेंद स्लिप होगी, स्लिप में से कैच जा सकता है। लेकिन जिस तरह से हर ओवर में प्लान बनाना पड़ता है ना, तीनों ओवर में उन्होंने अच्छा प्लान बना के इस पहले ओवर में उन्होंने इसके पहले ओवर में 2 चौके लगाकर अपनी टीम को जीत के कगार पर खड़ा कर दिया है। और दोनों कॉमेंटेटर यहाँ पर बिल्कुल, इनकी आवाज इतनी मधुर, इतने परफेक्ट कॉमेंटेटर हैं कि मुझे इनसे जलन हो रही है। बहुत अच्छा, कीप इट अप माय डियर, मराठी में भी और हिंदी में भी। बैक टू यू सर। बिल्कुल, अब दीपक अगला ओवर लेके खेलना चाहते थे फाइन लेग के पास। डॉट के रूप में ये गेंद आते हुए ऐसी डॉट गेंदे करनी होगी और लगातार विकेट लेने होंगे। अगर विकेट लेते हैं तो आप गेम में बने रह सकते हैं। अब 17 गेंदों में 16 रनों की जरूरत है। क्या बल्लेबाजी की है यहाँ धनराज और पीयूष ने। देखिए अच्छे से खेल दिया उसको शॉट फाइन लेग के पास, खिलाड़ी वहां मौजूद, सिर्फ 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। अब मेरे ख्याल से दोनों ही बल्लेबाज जानते हैं कि बड़े स्ट्रोक्स, एक महंगा ओवर आ चुका है 25 रनों का। अब इक्का दुक्के से ये स्कोर को चेस किया जा सकता है। पार्टनरशिप बहुत बढ़िया हो गई है। इस 1 रन के साथ यहां 50 रन पूरे हो चुके हैं वॉरियर्स टीम के। अब सिर्फ 15 रनों की जरूरत है। थोड़ी सी पटकी हुई गेंद को खेल दिया डीप एक्स्ट्रा बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए। बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं दोनों ही बल्लेबाज, फुल फ्लो में नजर आ रहे हैं। और हल्की सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे बैकफुट पे गए और उसे डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया 6 रनों के लिए। इस 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 56 रन 1 विकेट के नुकसान पे। फिर एक बार प्रमोद अगली गेंद लेके, सिर्फ 9 रनों की जरूरत है। पीयूष इससे पहले भी एक आखिरी गेंद पे उन्होंने डीप मिड विकेट को कॉर्नर में एक छक्का लगाया था और अब डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से फिर एक बार पटकी हुई गेंद, खिलाड़ी उसके पीछे दौड़ रहे हैं और इसके साथ आराम के साथ इस कैच को ले लिया है। इस कैच के साथ प्रमोद पीयूष इनकी पारी समाप्त होते हुए पीयूष ने अपने लिए और अपने टीम के लिए 10 गेंदों में 24 रन बनाए, 56 रन हो चुके हैं। 9 रनों की जरूरत है कि दूसरा विकेट गिरता हुआ यहाँ वॉरियर्स टीम को। देखिए एक अनाउंसमेंट है, अगर जो क्राउड्स अगर इस मैच को देख रहा है और कोई क्राउड अगर एक हाथ से वो कैच लेता है तो कमेटी की तरफ से 100 रुपए का इनाम रखा गया है। अगर कोई क्राउड में एक हाथ से कैच लेता है तो कमेटी की तरफ से 100 रुपए का इनाम रखा है। ठीक है, अच्छी पारी खेली मैं कहूंगा पीयूष ने। अब नए बल्लेबाज दुलाजी इस वक्त खेल दिया, गेंद का बाहरी किनारा लेके
सीधे खड़ी हो गई थी एक्स्ट्रा कवर के पास, कोई खिलाड़ी वहां मौजूद नहीं, नो मैंस लैंड में गिरते हुए सिर्फ एक रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। इस एक रन के साथ स्कोर हो चुका है 57 रन 2 विकेट के नुकसान पे। इस वक्त ऐसा लग रहा था कि 65 रन इस पिच पे काफी भारी साबित हो सकते हैं, पर दोनों ही बल्लेबाज धनराज और पीयूष की बल्लेबाजी ने कायल कर दिया, गेंद को खेल दिया है, स्वीप कर दिया है उसको डीप मिड विकेट के पास। ये घुटना टेक और तमाशा देख वो वाला शॉट था ये, पर खिलाड़ी वहां मौजूद, सिर्फ एक रन से संतुष्ट होना पड़ेगा। 58 रन 2 विकेट के नुकसान पे। अब 12 गेंदों में 7 रनों की जरूरत है और किस गेंदबाज को स्मैशर्स लाती है देखना है। स्वयं चौधरी 12 गेंदों में 7 रन। ठीक है, हौसले बुलंद थे, इस वजह से उस पार्टनरशिप ने यहां तक की बहुत बढ़िया पार्टनरशिप रही वो धनराज और पीयूष के बीच में। लगभग उन्होंने जब पहला विकेट गिरा था 11 रन पे पहला विकेट गिरा था, उसके बाद जो दूसरा विकेट आया है वो 56 रनों पे आया। इस वक्त खेल दिया डिप मिड विकेट के पास, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, एक टिप्पा गेंद, दंडनाते गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। देखिए स्वयं आते ही उनका स्वागत चौके से किया है धनराज ने, और इस चौके के साथ स्कोर हो चुका है 62 रन। सिर्फ 3 रनों की जरूरत है, मात्र औपचारिकता ही रह गई है इस मैच में। स्वयं अगली गेंद लेके, थोड़ी सी पटकी हुई गेंद और गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। और यहां देखिए कैच हो सकता था क्राउड के लिए, 100 रुपए कमाने का चांस था, तो वो एक हाथों से मिस होता हुआ, और इस छक्के के साथ मेरे ख्याल से वॉरियर्स टीम ने इस मैच को जीत लिया है। 4.2 ओवर्स में इस टारगेट को चेस किया है। क्या बल्लेबाजी की है धनराज और पीयूष ने। धनराज नॉट आउट रहे, उन्होंने अपने टीम के लिए मैन ऑफ द मैच भी रह गए धनराज। एक बॉल कम है, एक बॉल कम है, एक बॉल मंगाओ रख दिया अरुण भैया, अरुण भैया बॉल आ गया, मामा मैं बॉल ले गए थे तुम।